गगनचर प्रवाह पावितस्तरे केवलम्ब्य लम्बिताम्बुजं कुम्भपालिकामट्टमट्टमन्निनादमट्टमर्वयुच्चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शिव। संपूर्ण त्रिभुवन परिचित आहे भगवान शंकरांच्या या तांडव नृत्य शैलीशी आणि त्यांच्या रौद्र रूपाच्या वर्णनाशी। तांडव स्तोत्र आपल्याला त्यांच्या रौद्र रूपासोबतच भोळ्या रूपाची ओळखही करून देते। अशाच रौद्र रूपात भगवान महादेवांनी आपल्या क्रोधाग्नीने उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुराला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भस्म केले। कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील या पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध करून भगवान शंकरांनी पृथ्वीवरील सर्वच जीवांना व देवतांनाही त्रिपुरासुराच्या अत्याचारातून मुक्त केले। तोच हा पावन दिवस, म्हणूनच ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। प्रभू भोलेनाथांचे स्मरण करत दिवे लावून हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो। 26 नोव्हेंबर 2023 या दिवशी या वारी उत्सवाचे नियोजन करण्यात आले होते। पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात झाली। सकाळच्या सदरात पीठदेवता भगवान महादेवाचा अभिषेक करण्यात आला। तसेच शिवशक्ती याग देखील वेदोक्त मंत्र उच्चारात व परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या दैवी सहवासात संपन्न करण्यात आला। यानंतर गोव्यातील युवांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। तसेच नवीन शिव मंदिराच्या इमारतीसाठी पायाभरणी विधी देखील करण्यात आला। तिन्ही सांजेला अनेक दिव्यांनी मंदिरासमोरील दीपमाळ प्रज्वलित करण्यात आली व संपूर्ण परिसर लख्ख दिव्यांनी उजळून निघाला होता। एकीकडे पौर्णिमेचा पूर्ण चंद्र लखलखत होता, तर दुसरीकडे अध्यात्माच्या नभोमंडळातील सूर्य संत पीठावर तळपत होता। या सूर्याच्या दिव्य तेजाने प्रत्येक जीव भारावून गेला होता। यानंतर अतिशय भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात सांजारती करण्यात आली। सायंकाळी सामाजिक उपक्रमांतर्गत 22 वीड कटर मशीन गरजू शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्या। तसेच 500 भाविकांचे देहदान फॉर्म गोवा राज्य सरकार यांच्या स्वाधीन करण्यात आले। राजकीय वर्तुळातील अनेक मातब्बर मंडळींनी यावेळी आपली उपस्थिती दर्शवली आणि परमपूज्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांचे भरभरून कौतुक केले। यानंतर सर्वांचे लक्ष वेधले गेले ते म्हणजे परमपूज्य स्वामीजींच्या प्रवचनाकडे। सदा माझा भाव राहो तुझे चरणी, अशा प्रकारे आपण जर अनन्य भावे त्या गुरूंच्या चरणावर प्रेम केलं तरच मुक्ती मिळणार आहे। कारण गुरु कसे असतात हे मगाच्या उदाहरणावरून आपण ऐकलं असाल की वशिष्ठ गुरु हे आत्मज्ञानी सत्पुरुष होते आणि त्यामुळे त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या त्या शिष्याला वाममार्गाला जाऊ दिलं नाही। चुकीच्या रस्त्याला कधी गुरु सोडत नाही, कारण गुरुने हात पकडलेला असतो। गुरु जे आहेत ना ते मांजराची भूमिका करतात, जे सद्गुरू आहेत ते मांजराची भूमिका करतात आणि गुरु जे आहे ते माकडिणीची भूमिका करतात। जी मांजरीण असते तिचं बारकाईने निरीक्षण करा, ती आपल्या पोराला इथेच पकडते, इथे तोंडात धरते आणि घेऊन जाते। तिला जोपर्यंत सुरक्षित ठिकाण वाटत नाही तोपर्यंत ती कधी त्या मुलाला सोडणार नाही। माकडिणीचं तसं नसतं। त्या माकडिणीच्या पिल्लाला आईच्या पोटाला पकडावं लागतं। ती उड्या मारते इकडून तिकडे तिकडून तिकडे आणि उड्या मारता मारता कधी कधी ते पोर खाली पडतं आणि मरून जातं। सद्गुरू आपल्या शिष्याचा कधी हात सोडत नाहीत। तो किती वाम मार्गाला जात असला, गैर मार्गाला जात असला तरी गुरु वेगवेगळी रूप धारण करून त्याला सावध करण्याचा प्रयत्न करतात। ते कधी त्याच्या हातातलं बावलं बनणार नाहीत। तो सोडून जाईल किंवा मला काहीतरी त्याच्यापासून फायदा होणार नाही, माझं नुकसान करेल म्हणून गुरु कधी घाबरत नाही। जो निर्भय झाला तो सद्गुरू, जो निरीच्छ आहे तो सद्गुरू। तो निर्भय असतो, तो निरीच्छ असतो, तो निस्पृह असतो आणि संपूर्ण चराचरामध्ये तो स्वतःलाच पाहत असतो।
अशा सद्गुरूंना शरण जा. गुरु आपल्याला या विश्वामध्ये भरपूर मिळतात. काही जणांची ज्ञानेश्वरी पाठ असते म्हणून ज्ञानेश्वर नाही होता. कुणाचा दासबोध पाठ असतो म्हणून समर्थ रामदास स्वामी होता नाही येणार. कुणाची गीता पाठ असेल म्हणून तो भगवान कृष्ण होऊ शकत नाही. भगवान कृष्ण तोच की ज्याला आत्मप्रचिती झालेली आहे की या चराचरामध्ये मीच आहे आणि सर्वांच्या मुखातून जो बोलतोय तो दुसरा कोणी नाही, तो मीच आहे. मी संपूर्ण चराचरात भरलेला आहे असा ज्याला साक्षात्कार झालाय तो सद्गुरू. भगवान शंकरांनी राक्षसांचे दहन करून सात्विकता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे श्री दत्तगुरूंच्या माध्यमातून गुरु परंपरा अंकुरित केली. वाढता अधर्म आणि अराजकता यावर अंकुश ठेवण्यासाठी नवनाथ वेगवेगळ्या माध्यमातून जन्मास आले. गुरु शिष्य नात्याचा उदय झाला आणि आता हीच परंपरा आपण परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या स्वरूपात पाहत आहोत आणि या परंपरेचा एक भाग आहोत. प्रभू भोलेनाथांप्रमाणेच आपले सद्गुरू म्हणजेच आपले लाडके स्वामीजी देखील आपल्या कार्यातून समाजातील वाईट प्रवृत्ती, अधर्मी विचार, अंधश्रद्धा इतकेच काय तर आपल्या सगळ्यांमधील षडरिपूंचे देखील दहन करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. सोबत आपल्यातील सात्विकता वृद्धिंगत करत आहेत. प्रवचन सुरू असतानाच गोव्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोदजी सावंत यांचे तेथे आगमन झाले. यावेळी त्यांनी परमपूज्य स्वामीजींचे दर्शन व शुभाशीर्वाद घेतले. तसेच परमपूज्य स्वामीजींनी देखील त्यांना एक भेट म्हणून खास विठ्ठल मूर्ती सुपूर्द केली. यावेळी आनंदित होऊन ते म्हणाले, आज विशेष उल्लेख करेन की आजपर्यंत आपण अवयवदान करत होतो. म्हणजे आपण विलिंगली कोणीतरी डोळे दान करत होते, यकृत दान करत होता, अजून कुठलं दान करत होतं. पण आजच्या ह्या दिवशी जे 500 जणांना आपल्या मृत्यूनंतर आपलं देहदान जे करायचं ठरवलेलं आहे त्यासाठी सगळ्यांचं जेवढ्या लोकांनी आपले फॉर्म भरून दिलेले आहेत महाराज या संप्रदायाकडं आणि संप्रदाय ते हँडओव्हर करतील आपल्या गोवा मेडिकल कॉलेजमध्ये म्हणा किंवा सरकारमध्ये म्हणा, त्या सगळ्यांचं मी खूप अभिनंदन करतोय. त्याची कालांतराने गरज आहे. मी का सांगतोय की आपल्याला हे देहदान केलेले देह हे मेडिकल कॉलेजमध्ये मुलांना शिकण्यासाठी देतात आणि तीच मुलं इन फ्युचर आपले डॉक्टर्स म्हणा, रिसर्चर म्हणा, कारण ह्याच्यावरती जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत एक्सपर्ट डॉक्टर होणार नाही आणि त्यांना कुठंही शॉर्टेज, कारण आपण आपला सगळ्यांचा देह एकदा मृत्यू झाला की नंतर एक तर त्याची आपण म्हणजे अग्नी देतोय, पण तोच जर अजूनही म्हणजे आपण जिवंत असताना उपयोगी पडतोय पण आपण गेल्यानंतरही कुणाला तरी उपयोगी पडावा ही स्वामीजींची संकल्पना खरोखरच एक आणि आता म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा सुरूच होतं पण आता गोव्यामध्येही सुरू केलं आणि आपण सगळ्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपण सगळ्यांनी म्हणजे फॉर्म भरून दिले त्याबद्दलही खूप मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतोय. आपण निश्चितरित्या या संप्रदायाच्या कार्यामध्ये आत्ता नाही, मी मुद्दामून म्हणजे काही लोक नवीन असतील, मी मुख्यमंत्री झालो म्हणून स्वामीजींचा आशीर्वाद घ्यायला येतो असं नाहीये. मी उलट असं म्हणेन स्वामीजींच्या आशीर्वादामुळे मी मुख्यमंत्री झालो हे नक्कीच म्हणेन. सर्वच भाविक प्राणाचे कान करून आपल्या गुरुमौलींचे अमृततुल्य प्रवचन श्रवण करत होते. अखेरीस सांगता आरतीने वारी उत्सवाची सांगता करण्यात आली आणि गुरुमौलींनी सर्वांना शुभाशीर्वाद दिले. उपस्थित भाविक देखील आनंदाची आणि परमपूज्य स्वामीजींच्या शुभ आशीर्वादांची शिदोरी घेऊन आपापल्या घरी परतले. श्री गुरुदेव.